नमस्कार, मी अजित चव्हाण. पालिकेचा रणसंग्राम मध्ये आपलं स्वागत. आज आपण राजर्षी छत्रपती शाहूंच्या कोल्हापूर महानगरीमध्ये आलेलो आहोत. कोल्हापूर महापालिकेचा रणसंग्राम सुरू आहे आणि कोल्हापूरच्या संदर्भामधल्या सतत बातम्या 24 तास आपण झी मीडियावरती पाहत असतो. महापालिकेच्या निमित्तानं, इतर सगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही सतत कोल्हापूरकरांचा आवाज बनलोय. आजही कोल्हापूरकरांचा आवाज बनून आम्ही कोल्हापूर शहरामध्ये आलोत. महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांना आता चांगलाच रंग भरला. अखेरच्या टप्प्यामध्ये इथला प्रचार देखील रंगलेला आहे. कोल्हापूरकर, इथल्या विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इथले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महत्त्वाचं म्हणजे जे इथल्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात असे सर्व सन्माननीय नेते आज पालिकेच्या या रणसंग्राममध्ये आपली बाजू कोल्हापूरकरांसमोर मांडायला आलेत. जगात जिथं कुठं कोल्हापूरकर आहेत तिथपर्यंत हा आवाज नेत्यांचा आणि जनतेचाही झी 24 तास पोहोचवणार आहे. आपण सर्वप्रथम या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांची ओळख करून घेऊयात. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या कार्यक्रमाकरता आले. दादा, खूप खूप स्वागत आपलं. माजी मंत्री हसन मुश्रीफ इथे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपली भूमिका मांडण्याकरता हसन मुश्रीफ इथे आलेत. मुश्रीफ साहेब, आपलं खूप खूप स्वागत. आमदार राजेश क्षीरसागर आहेत, शिवसेनेचे विद्यमान आमदार ते आहेत. राजेशजी, आपले खूप खूप स्वागत. सतेज पाटील आहेत, माजी मंत्री, काँग्रेसचे युवा नेते. सतीशजी, आपले खूप खूप स्वागत पालिकेच्या रणसंग्राममध्ये. आपण थेट इथं या सगळ्या कोल्हापूरकरांच्या प्रश्नांना आवाज या ठिकाणी देणार आहोत. पण एक आवर्जून सांगावं असं वाटतं, गेले अनेक वर्ष सतत कोल्हापूरकरांचे प्रश्न आम्ही कव्हर करत असताना मागच्या निवडणुकीतही मीच महापालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाकरता इथं आलो होतो. फारसे मुद्दे बदललेले नाहीत, आश्वासनही बदललेले नाहीत. टोलचा एक मुद्दा उलट आणखी वाढलाय, हे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं. माझे पत्रकार बंधू मित्र या ठिकाणी आहेत, तिथून आपण सुरुवात करूयात आणि नंतर माझी नेत्यांना विनंती असेल, अगदी थोडक्यात पहिल्यांदा आपण काय नेमकं करणार आहात, लोकांना काय आपलं आश्वासन असेल ते आपण सांगा. तब्बल 25 वर्ष कोल्हापूरच्या पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा, रंकाळ्याचा मुद्दा आणि कचऱ्याचा मुद्दा अजूनही संपत नाही आहे. आणि त्याच्यावरती ठोस, नेमकी आणि कालबद्ध अशी शास्त्रीय पद्धत असलेली आणि कायद्याच्या चौकटीत राहून कोणतीही उपाययोजना होऊ शकत नाही आहे, याच्याबद्दलची आपली भूमिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्याच राजकीय पक्षांच्याकडून समजून घ्यायची आहे, की जी कोल्हापूरच्या सगळ्या जनतेच्या मनामध्ये आणि प्राधान्यक्रमावरती. चंद्रकांत पाटलांकडे आपण जाऊयात, कारण ते पालकमंत्री आहे. आपण सुरुवातीला, दादा, आता परिस्थिती नेमकी काय आहे? 1 वर्ष झाले, आपण किती पैसे आतापर्यंत कोल्हापूरसाठी आणले? महापालिकेच्या साठी आपण किती पैसे आणण्यात यशस्वी ठरलात आणि काय आश्वासन या निवडणुकीमध्ये असतील? कचऱ्याचा प्रश्न आपला सुटू शकलेला नाही, पाणी आपण नीट देऊ शकलेलो नाही, टोलची तलवार आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण आता टोलच्या बद्दल काही बोललेलं नाही, कारण तुम्ही म्हटलं प्रश्न सुटलाय, पण तो सुटलेला नाही. ते भूत अजूनही मानगुटीवर आहे कोल्हापूरकरांच्या. काय सांगाल आपण? कोल्हापूरच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेत आमची सत्ता पाहिजे. शासन म्हणून जे प्रयत्न केले पाहिजेत, ज्या ज्या विषयांसाठी इथलं कोल्हापूरचं विभागीय क्रीडा संकुल अपुरं राहिलं होतं, पालकमंत्री या नात्याने त्याचा खूप पाठपुरावा करून ते आता जवळजवळ पूर्ण होत आणलेलं आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचा गेले 22-23 वर्ष वज्रलेप राहिला होता. वारंवार अभिषेक करून मूर्ती भंग झाली होती. संस्थान आणि पुजारी यांच्यामधला वाद संपवून थेट केंद्रापर्यंत ती फाईल जाऊन आता महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मीचा वज्रलेप पूर्ण झालेला आहे. LBTने व्यापारी संत्रस्त होते. छोटं शहर आहे आणि त्यामुळे स्वस्त माल बाकी कुठे मिळणार असेल तर स्वाभाविकपणे ग्राहक तिकडे वळत होता. LBT तर आम्ही घालवला. टोलच्या बाबतीत तुम्ही असं म्हणा की हा तात्पुरता प्रश्न संपला आहे, पण हा कायमचा संपलेला आहे. याचं कारण त्याच्यावर रिव्हॅल्युएशनमधून अमाऊंट ठरवून ती कशी द्यायची इतकाच मुद्दा बाकी राहिलेला आहे आणि पुढचा 1 महिना अजून हाताशी आहे, त्यात आम्ही हे संपू. दादा, आपण असं आश्वासन द्याल का की भविष्य काळामध्ये, आता सत्तेत आपण आहात, पालकमंत्री आहात, निवडणुकीच्या निमित्तानं काय सांगाल कोल्हापूरकरांना की खरंच हा टोलचा मुद्दा सुटेल पूर्णपणे? असा विश्वास आहे आपल्याला? टोलचा मुद्दा पूर्णपणे सुटेल असा मी ठाम विश्वास व्यक्त करतो आणि कोल्हापूरच्या जनतेलाही हा विश्वास देतो की टोलचं भूत आपल्या मानेवर पुन्हा बसणार नाही. हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील आत्ता जे म्हणाले, ठीक आहे, त्यांनी काय काय आतापर्यंत मोठ्या महत्वाच्या गोष्टी केल्या, त्याच्याशी तुम्हाला पटता येते, त्याला तुम्ही समर्थन द्याल? आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, टोलच्या मुद्द्यावरती जनतेनं तुम्हाला एकेकाळी सत्तेत असताना टार्गेट केलं होतं, बंटी पाटलांना टार्गेट केलं होतं, आता मुद्दा हा संपलाय असं वाटतं का आपल्याला? आम्ही सुद्धा सत्तेत असताना हा टोल मुक्त करा आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्षात आम्ही करू शकलो नाही. जनतेनं काय आम्हाला शिक्षा द्यायची ती दिली. आता दादा जे म्हणतायत, वास्तविक मग आता उचगावचं भाषण जर त्यांच्या आम्ही जर सत्ता दिली तर 100 दिवसाच्या आत पूर्ण करू. फक्त वर्ष होऊन गेला, अजून टोल त्यांनी बंद केला नाही.
आणि त्याला आता त्यांनी 3 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. हे मुदतवाढ देताना कोल्हापूर शहरातले सगळे लाईट बंद आहेत, ते एअरबिन लाईटच बंद करून टाकले. आता सवाल असा आहे की जर एवढा यांचा पैसा आहे तर आता ही परवा पुन्हा दुष्काळाच्या प्रश्नावर करवाढ का केली? यांच्या तिजोरीत पैसा नाही, तिजोरीत ठणठणाट आहे, तिजोरीमध्ये उंदरं खेळत आहेत. त्यामुळे हे टोल माफ होईल आणि सरकार माफ करेल असा काही विश्वास आम्हाला वाटत नाही. राजेश क्षीरसागर, मी आपल्याकडे येतो. आत्ता सध्या नेमकी कोल्हापूरमध्ये प्रत्येक पक्षाची आपापली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. शिवसेना काय आश्वासन देणार आहे? आतापर्यंत आपल्या सरकारनं आणि पालकमंत्र्यांनी जे सांगितलं की आम्ही करून दाखवलंय, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि काय आश्वासन असतील? टोलच्या बाबतीत आम्ही बघितलंय प्रचंड आक्रमक तुम्ही होतात, आता तुम्ही सत्तेत आहात, काय सांगा? आज MSRDC मंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे, कॅबिनेट मंत्री आहेत, ते शिवसेनेचे आहेत. ते आणि माननीय पालकमंत्री आणि आम्ही सर्वजण मिळून आम्ही टोलच्या बाबतीत बैठक घेतलेली आहे. आणि सुरुवातीला IRB कंपनीचे मालक हे म्हणावे तेवढा प्रतिसाद देत नव्हते, पण त्यांना आपल्या भाषेमध्ये एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि आज त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे हा टोलचा प्रश्न संपण्याच्या प्रक्रिये पाठीमागे आहे. काल आम्ही आमचा वचननामा देखील जाहीर केलेला आहे. आत्ताच माननीय उदय गायकवाड यांनी सांगितलं, रंकाळ्याचा प्रदूषणाचा प्रश्न, पंचगंगेचा प्रदूषणाचा प्रश्न, शहरातला ट्रॅफिकचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न, बाग बगीचांची दुरावस्था, गार्डन्स ग्राउंडची दुरावस्था. आज स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम काय आहे तर प्राथमिक सोयी सुविधा पुरवणं. मग रस्ते असतील, गटारे असतील, ड्रेनेज असतील, पाण्याच्या लाईन असतील, त्याचबरोबर कचरा उठाव आणि त्याचं निर्गतीकरण. माझा या ठिकाणी एक प्रश्न आहे किंवा मला असा एक प्रश्न पडतोय किंवा जनतेला देखील हा एक प्रश्न पडलेला आहे की नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर होऊन आज 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 75 साली नगरपालिकेचं महापालिकेमध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर 1 इंच देखील हद्दवाढ होत नाही. त्या ठिकाणी गेलेल्या लोकप्रतिनिधींना विकासाचा दृष्टिकोन नाही असं म्हणावं लागेल. मला एक मिनिट मला फक्त द्या. खरं म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सत्तेवर जे जातात त्यांनी हे सगळं करायचं असते. त्यातला दुसरा एक मुद्दा आज तुम्ही लक्षात घ्या. आज सकाळपासून शहरामध्ये काय चाललेलं आहे? आज पैसे वाटण्यावरून तारराणी आघाडीने भाजप आणि राष्ट्रवादीचा जो काही धुमाकूळ घातलेला आहे, ह्याच्या गाड्या फोडल्या, त्याचं ऑफिस फुटलं, हे लोकशाहीला हिताचं आहे का हे? आणि त्यामुळे जनता आता ठरवेल कुणाला निवडून देणं गरजेचं आहे. गुंडगिरी आणि धप्पटशाहीनं आज या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक होणार नाही आणि जनता याचा कोणत्याही परिस्थितीत स्वीकार करणार नाही याची मला खात्री आहे. सतेज पाटील, मी आपल्याकडे येतो. आपण सत्तेत असताना काही मुद्द्यांवरून तुम्हाला प्रचंड टार्गेट केलं गेलं. आता ते सगळे मुद्दे वर्षभरामध्ये किती सुटलेत असं वाटतंय? महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज शहरामध्ये जे घडलं त्यावरही आपली काय प्रतिक्रिया आहे? आणि 1 वर्षात जे पैसे यायला हवे होते राज्य सरकारकडून ते आलेत का? आणि तुमच्याकडून, तुमच्या पक्षाकडून काय आश्वासन आहेत कोल्हापूरकरांना? का तुम्हाला निवडून द्यायचं? भाजपच्या सरकारनं कोल्हापूरला पानं पुसलेले आहेत. टोलच्या बाबतीत भाजप आणि शिवसेनेचा श्रेयवाद चाललेला आहे. मुश्रीफ साहेब म्हणले तसं तिजोरीत खणखणाट आहे आणि आज हे पैसे देणार का नाही याची गॅरंटी नाही. जर तुम्हाला टोल घालवायचाच होता तर वर्षभर तुमचे हात कोणी बांधले होतेत का? मुश्रीफ साहेब म्हणले तसं आमच्या काळामध्ये तो निर्णय झाला नाही हे आम्ही कबूल करतो, परंतु आत्ता किमान या वर्षभराच्या काळामध्ये हा निर्णय होणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. पंचगंगेच्या प्रदूषणासंदर्भात आपण ETP प्लांट 73 कोटीचा त्या ठिकाणी केला. बऱ्याच अंशी पंचगंगेचं प्रदूषण आता कमी होत चाललेलं आहे. आणि जे भाजप आज म्हणतंय की आमची सत्ता आल्यानंतर 1000 कोटी आणतो, माझा प्रश्न आहे की वर्षभराच्या काळामध्ये तुम्ही हे का नाही केलं? 15 वर्षीय UPAचं सरकार या देशामध्ये होतं. मुंबई महापालिका शिवसेनेकडे होती, ठाणे महापालिका शिवसेनेकडे होती, औरंगाबाद शिवसेनेकडे होती, नागपूर भाजपकडे होती. तिथं मेट्रो असेल, JNNURM असेल, यासाठी काँग्रेसनं पैसे न देण्याचं धोरण स्वीकारलं नाही, किंबहुना हजारो कोटी रुपये तिथं त्या ठिकाणी दिले. मग तुम्ही सत्ता आल्यावर पैसे देणार हे कोल्हापूरच्या जनतेला ब्लॅकमेलिंग करताय का? माझं जाहीर आव्हान आहे पालकमंत्र्यांना की सत्ता आली नाही तर देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगावं. कारण की आज हे ब्लॅकमेलिंग आहे एका तर्फेनं की आम्ही सत्ता द्या मगच या गोष्टी करतो. तुम्हाला विधानसभेत त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे. या कोल्हापूरमध्ये विधानसभेला भाजप शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी दिले आहेत. मग वर्षभराच्या काळामध्ये तुम्ही निधी किती आणला? आज या काळामध्ये कुठलंही भूमिपूजन झालेलं नाही.
मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, पालकमंत्र्यांना मी स्वतः एक पत्र लिहिलंय सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून, की दरवर्षी किमान एक 100 ते 150 कोटी रुपये कोल्हापूरसाठी आणा. किमान 2017 पर्यंत तुमची सत्ता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला ते संसार मोडेल याची आम्हाला खात्री आहे. किमान 3 वर्षात एक 300-400 कोटी रुपये जरी कोल्हापूरला आले तर या कोल्हापूरला विकासाला गती देता येईल. परंतु दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी आज घडत नाहीत, हे वास्तव आहे. या गोष्टी घडत नाहीत हे वास्तव आहे असं म्हणतात काँग्रेसचे सतेज पाटील. पालकमंत्री साहेब, मी आपल्याकडे येतो. 2 गोष्टींकरता सबंध जगभरातून माणूस इथे येतो. तो म्हणजे एकतर राजर्षी शाहूंच्या पावनभूमीचं दर्शन घ्यायला आणि दुसरं अंबाबाईच्या समोर डोकं टेकवायला. या अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र विकासाकरता आपण काय करणार आहात? आतापर्यंत वर्षभरामध्ये आपण काय केलं? आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे ही शाहूंची भूमी आहे, ही पुरोगामी भूमी आहे. इथं अंबाबाईच्या गाभाऱ्यात जायला महिलांना आंदोलन करावी लागली. तसं दुर्दैवानं मला एक सांगावं असं वाटतं की इथं महिलांच्यासाठी साधी शौचालयाची सोय नाही. पालकमंत्री साहेब, याची दखल आपण घ्याल का? महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय आपण आश्वासन द्याल कोल्हापूरकरांना? मी सुरुवातीला सतेज पाटलांनी जो आरोप करण्याचा प्रयत्न केला की कोल्हापूर महानगरपालिका आमच्या ताब्यात आली नाही तर आम्ही विकासासाठी पैसे आणणार नाही, असा मुद्दाच नाही. 2 महिन्यापूर्वी इथल्या विकास कामांसाठी 20 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले. हे 20 कोटी रुपये वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ते आणि गटर्स आणि सभागृहांसाठी जाणार होते. परंतु त्या 20 कोटी रुपयाची NOC द्यायला सुद्धा महानगरपालिकेने नकार दिला. अक्षरशः NOC द्यायला रडवलं. आणि मग हे 20 कोटी आम्ही महानगरपालिकेकडून PWDकडे कामं शिफ्ट करून घेतले. आणि त्यामुळे हे आपल्याला मान्यच करावं लागेल की महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था असते. महाराष्ट्रामध्ये सरकार असलं, केंद्रामध्ये सरकार असलं तरी सुद्धा एखाद्या योजनेला महानगरपालिकेने नाही म्हटलं आमच्याकडे आम्ही इम्प्लिमेंट करणार नाही तर सरकारला कुठल्याही प्रकारचं कंपल्शन करता येत नाही. आणि म्हणून आम्ही लोकांना असं म्हणतोय की जर देशामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, महानगरपालिकेमध्ये सरकार आलं तर योजना आणणं सुकर होईल. याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह भाव किंवा दमदाटी करण्याचा भाव बिलकुलच आहे असं मला वाटत नाही. अगदी खरं आहे. दादा, आणखी मी काही प्रश्न घेणार आहे. आणखी इतर कोणाला प्रश्न घ्यायचे असेल आपण बोलवा, मी आपल्यापर्यंत येतो. पण आत्ताच आपल्या सहकारी राज्यामधले जे सत्ताधारी मित्रपक्ष आहेत त्यांनी असं म्हटलं की ताराराणी आणि भाजपची लोक पैसे वाटतायत, कार्यालय फुटतायत. आपण पालकमंत्री आहात, त्याचे उत्तर आपण आज कोल्हापूरकरांना द्या. मला असं वाटतं की हा मुद्दा लगेच क्लिअर केला पाहिजे की कोल्हापूर शहरामध्ये जी घटना घडलेली आहे ती 2 गटांमधलं भांडण आहे. भाजपचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे आणि पैसे वाटताना वगैरे कोणी पकडलेलं नाहीये. अशा प्रकारचा आरोप इतक्या प्रमुख चॅनलमधून करणं आणि तो तुम्ही कंटिन्यू करून देणं हे चुकीचं आहे. त्याच्यावरती खुलासा कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती खुलासा नाही, मला असं चालणार नाही. आपण प्रथित यश चॅनेल मधून एक आमदार कुठल्या पुराव्याच्या आधारे हा दावा करतायत, कुठे पैसे सापडले, कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट लॉन्च झाली, तुम्ही ते कंटिन्यू करणं याच्यामध्ये ते म्हणतात ते खरं असं होईल. एका लोकप्रतिनिधींनी दादा आपल्या उपस्थितीमध्ये असं म्हटल्यानंतर त्याचा खुलासा विचारणं, कारण आपल्याला लगेच कळतं पोलीस गुन्हा दाखल करण्यापूर्वी आपल्याशी कदाचित बोलत असतील. राजेशजी, आपण त्याचं उत्तर द्या. आम्ही माध्यम म्हणून फक्त आपल्या समोर मांडलं कारण आमच्या डायसवरती तो आरोप झाला. पत्रकार बंधूंकडे मी येणार आहे. निवडणुकीतली मारामार वेगळी ते चालणार, परंतु निवडणुकीतली मारामार आणि पैसे वाटप हे दोन पैसे वेगळे, 2 प्रश्न. दादा मला काही करून भाजपला सत्तेवर येण्यासाठी काही करायचं आहे. त्यांनी प्रामुख्याने पैसे वाटपाचा मुद्दा काढला. साहेब, मला मारामारी, आता तुम्ही सुद्धा इथं बसून विचारलं मारामारी चालणार कसं याचं उत्तर द्या. मग उद्यापासून माझा मुद्दा समजून घ्या. चालणार कसं माझा साहेब तुम्ही विचारा. माझा मुद्दा बिलकुल नाही. माझा मुद्दा समजून घ्या की या शहरामध्ये पेठांचं वर्चस्व आणि त्याच्यातून होणाऱ्या मारामाऱ्या या अर्थाने मी म्हटलं, पण त्यांनी जो पैसा वाटपाचा मुद्दा केला तो पैसा वाटपाचा मुद्दा कुठेही प्रूव्ह झालेला नाही आणि असा आरोप करणं हे सगळ्या गोष्टी प्रूव्ह व्हायलाच पाहिजेत असं काही नाही. जनतेला सगळं कळतंय. सुरुवातीला पण भाजप कशी कुणाबरोबर गेली आणि कशा पद्धतीनं पैशाचा या ठिकाणी वापर होतोय, पैशाचा वापर होतोय म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी घडणार. त्यांच्याकडे उमेदवार कोण आहेत आज? मटकावाले, दारूवाले, माझे काही पत्रकार बंधू आहेत. पुढच्या काही मुद्द्यांकडे आपण बोलूया. कोल्हापूर शहराच्या दृष्टीनं हद्दवाढीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक निवडणुकीत हे नेते आश्वासन देत आलेत गेले 30-40 वर्षे की या निवडणुकीनंतर आम्ही हद्दवाढ करू, पण कधीही निवडणूक झाल्यानंतर त्या संदर्भातल्या आश्वासनाची पूर्ती कुणीच केलेली नाही. प्रत्येकजण
नंतर आपली भूमिका बदलतात. या निवडणुकीत हद्दवाढी संदर्भात काय आपली भूमिका आहे त्यांनी स्पष्ट करावी. अगदी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दादा, मला असं वाटतं कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी एका अत्यंत जबाबदार चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांना आवाहन करा की निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली पाहिजे. पालकमंत्री म्हणून आपण तसं आवाहन करावं अशी मी विनंती आपल्याला करतो. ती शांततेतच पार पडली पाहिजे. मुद्दा आपण डायव्हर्सिफिकेशन करतो. त्यांनी पैसे वाटण्याचा मुद्दा काढला, त्याच्यावर मी म्हटलं की अशा प्रकारे आज कुठलीही घटना पैसे वाटपाची झाली, पकडली, पोलीस स्टेशनला रजिस्टर झाली असं झालेलं नसताना पैसे वाटपाची घटना घडली असं म्हणणं हे चुकीचं आहे. मुश्रीफ साहेब बोला. हे तर सांगा. मुश्रीफ साहेब बोला. बाकीचं जाऊ दे. तुम्ही काय शोध झालं लावा. ते सांगा. तुम्ही शोध लावा. मला माहित आहे म्हणून मी सांगतोय. शोध मी पण लावा. जबाबदार लोकप्रतिनिधी ताराराणी म्हणून सांगतोय. आघाडी जबाबदार आणि भारतीय लोकप्रतिनिधी पुराव्याच्या आधारे बोलायचं. ताराराणी आघाडी पुरावे येतील आपल्याला आणि हातात. भारतीय जनता पक्षाचे 2 कार्यकर्ते सुहास लटोरे आणि सुनील कदम यांनी युथ बँकेतून पैसे काढले आणि ते असं देत जात होते. शिवाजी पार्कमध्ये ते गेले असताना तिथं राजू लाटकरने पकडलं आणि ही वस्तुस्थिती आहे. तर किती पैसे काढले वगैरे पुरावा सापडेल तशी तक्रार आता राजू लाटकर करतायत. चोऱ्या रंगवणं आम्हाला सुद्धा येतं. आता स्टोरी नाही, ही वस्तू सांगितली. मला असं वाटतं हद्दवाढीच्या प्रश्नाकडे आपण पुन्हा येऊ. कारण महत्वाचा प्रश्न तुम्ही सोडू नका. या शहरामध्ये बिन पैशाची आणि व्यवस्थित शांततेत निवडणूक होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं राजेशजी, सत्तेवरून खाली उतरलेल्यांनी पण पैशाचा माज करू नये आणि सत्तेवर आलेल्यांनी पण सत्तेचा माज करू नये. लोकांना शांततेनं मतदान करून द्यावं. खरं. आणि या मुद्द्याला स्पर्श आपण केला, पण वेळ आपल्याकडे कमी. अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला चर्चेला घ्यायचे आहेत. खूप जबाबदार व्यक्ती इथे आहेत. नुसतंच राजकारण करून किंवा राजकारण रंगवून आपला कार्यक्रम हिट करणे हा उद्देश नाही. कोल्हापूरकरांच्या प्रश्नांची गांभीर्यानं चर्चा इथं झाली पाहिजे. हद्दवाढीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दादा, आपल्याकडून आश्वासन मला हवं आहे की काय आपण करणार या संदर्भात. एक पिढी मध्यमवयीन झाली, जन्माला येऊन मध्यमवयीन झाली, अजून हद्दवाढ होत नाही. लोकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हद्दवाढीला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही, परंतु हद्दवाढीमध्ये जी गावं यायची आहेत त्या गावांना हा विश्वास देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मनातले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावर हद्दवाढ थोपून चालणार नाही. उपनगराचा कुठलाही विकास गेल्या अनेक वर्षात झाला नाही. उपनगरामध्ये एकही चांगलं हॉस्पिटल नाही. आजारी पडला की माणूस थेट आधार CPR प्रभूपर्यंत जाणार. उपनगरामध्ये 200 बेडचं हॉस्पिटल नाही. उपनगरामध्ये पोलीस स्टेशन नाही. उपनगरामध्ये नाट्यगृह नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या गावांना, ज्या गावांना आपण ह्या शहराच्या हद्दीमध्ये आणायचं म्हणतोय, त्यांना हा कॉन्फिडन्सच नाही की आम्ही येऊन करणार काय. आणि म्हणून माझं वारंवार म्हणणं असं आहे की हद्दवाढ करण्याआधी महानगरपालिकेचे नगरसेवक, महानगरपालिकेचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी यांनी गावागावामध्ये जाऊन या विषयामध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. थोपला आपण तर त्याच्यातून रिॲक्शन. नक्कीच इतरही महत्त्वाच्या मान्यवरांचे या विषयावरती आणखी अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आहेत. महानगरपालिकेच्या क्षेत्रामधली आरोग्य यंत्रणा इथली अत्यंत कमकुवत झालेली आहे. यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शाळांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. पालिकेच्या रणसंग्राममध्ये आपण कोल्हापुरात आहोत. लगेचच परतूया. पालिकेच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण राजर्षी शाहूंच्या नगरीत कोल्हापुरामध्ये आहोत आणि कोल्हापूरच्या राजकारणातली प्रत्येक पक्षाची जबाबदार दिग्गज मंडळी इथं आहेत आणि कोल्हापूरकरांना त्यांच्याकडून महत्त्वाची आश्वासनं या निवडणुकीतली मिळत आहेत. हद्दवाढीबद्दल आपण बोलत होतो. पालकमंत्री बोलले. हसन मुश्रीफ साहेब, आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भामध्ये? हद्दवाढ असेल, तीर्थक्षेत्र विकासाचा प्रश्न असेल, शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या बाबतीमधला प्रश्न असेल, या सगळ्याच्या बाबतीत आपणही सत्तेत असताना काय केलं, आता नेमकी काय भूमिका आहे आपली, जे होतंय त्याबद्दल समाधानी आहात का? नाही, गेल्या 5 वर्षापूर्वी या कोल्हापूर शहरामध्ये ताराराणी आघाडी नावाची एक आघाडी होती आणि खरा शहराचा जो बट्ट्याबोळ झाला त्या काळामध्ये. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये पक्षी राजकारण आलं. मला कोल्हापूर शहरवासियांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून खरी विकासाला गती मिळाली. गेल्या 5 वर्षात किती काम करावं आपण. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, थेट काळमवाडी धरणातून पाणी आणावं, कारण हे म्हणाले त्याप्रमाणे पंचगंगा नदी प्रदूषित आहे. 450 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. ते काम सुरू झालं आणि वर्षभर झालं. आता बांधकामाची परवानगी परवा दादाने दिली, वर्षभर दिलीच नव्हती. वन्यजीवची अजून परवानगी राहिलेली आहे, ते सुद्धा काम अडथळा आणले जात आहेत. त्याच्यानंतर IRB मार्फत 49 किलोमीटर झाले होते. टोलचा प्रश्न वादातीत आहेच. अजून 16 कोटी रुपये त्यांची निगेटिव्ह ग्रँट मिळाली, त्याला लिंक रोड झाले. त्यानंतर 108 कोटी रुपये राज्यस्तरीय नगरोत्थान. हे नगरपालिके इतिहासात, महानगरपालिका इतिहासात कधी इतका निधी आलाच नव्हता. म्हणजे कोल्हापूर शहरातले 90% प्रमुख रस्ते आज करण्यामध्ये आपण यशस्वी झालो.
पूर्वी कोंडाळ्यामध्ये गोल कोंडाळ्यामध्ये कचरा टाकला जात होता. आज 450 कंटेनर ठेवलेले आहेत. कॉम्पॅक्टर मशीनला आपण यांत्रिक उचलतो. त्या टाकाळ्याची जी खण आहे ती आता व्यवस्थित केलेली आहे. परवा टोपचा हरित न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने झाला, त्यासाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. आता ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला, 73 कोटी CETP-मधून आता जवळजवळ 250 MLD पाणी आपण उचलतो आणि 93 MLD पाणी आता फक्त पंचगीत आपण प्रक्रिया करून सोडतो. हे राहिलेलं सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. छोट्या छोट्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि आरोग्याच्या आहेत. त्यानंतर आपली जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे KMT, त्याला 104 बसेस नवीन आल्या, 44 कोटी रुपयाचा निधी आला. आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला, शाहू महाराजांचं जन्मस्थळ जवळजवळ पूर्ण होत आलं. केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण केलं. शाहू खासबाग कुस्त्याचं मैदान नूतनीकरण झालं. शिवाजी युनिव्हर्सिटीला 50 कोटी रुपये 50 वर्ष झाली म्हणून दिली गेली. नॅनो टेक्नॉलॉजी प्रकल्प तिथं आले. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आज देशात इतकं उत्कृष्ट नाही. न्यायसंकुली इमारत म्हणून आपण हायकोर्टचं बेंच मागतोय. कोल्हापूर शहर हे आम्ही आता आमच्या मेहनतीवर पुढे आता स्मार्ट केल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. पण आता सध्याची जी परिस्थिती आहे मुश्रीफ साहेब, दुर्दैवानं रोज मी बातम्या वाचतो, मला ते वाचताना फार दुःख होतं. शाळांची परिस्थिती, रुग्णालयांची परिस्थिती फार गंभीर आहे. हो, त्याकडे आपण लक्ष द्या. बंटी पाटील, आपण बोला, या सगळ्यामध्ये नेमकी तुमच्या पक्षाची तुमची काय भूमिका असणार आहे पुढे भविष्यात? मुश्रीफ साहेबांनी मला वाटतं जवळजवळ सगळे विषय कव्हर केलेले आहेत. थेट पाईपलाईनचा विषय आम्ही हाताळला, त्याला 425 कोटी रुपये आणले, प्रकल्प सुरू झाला. याचं क्रेडिट निश्चितपणे आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे, कारण की ही योजना अनेक वर्षाचा रेंगाळली होती. मला मगाशी जो मुद्दा तीर्थक्षेत्राचा सांगितला, तीर्थक्षेत्राचा आराखडा तयार करण्याचं काम आम्ही केलं. महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्राचा आराखडा आम्ही तयार केला, 10 कोटी रुपयाची तरतूद केली. परंतु दुर्दैवानं केंद्र शासनानं यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, माझ्याकडे GR आहे, हृदय नावाची योजना केंद्र शासनानं 2015 जाहीर केली आणि त्या हृदय योजनेमध्ये देशभरातल्या प्रत्येक राज्यामधलं एक तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. अजमेर, अमृतसर, द्वारका, गया, मथुरा, पुरी, वाराणसी असं प्रत्येक राज्यातलं एक तीर्थक्षेत्र. दुर्दैवानं विदर्भ सेपरेट करायचा या भावनेतून महालक्ष्मी तीर्थक्षेत्र राहिलं, अमरावती घेण्याचं काम भाजपनं या ठिकाणी केलं. हा अन्याय गेल्या 1.5 वर्षामध्ये त्यांना हे दिसलं नाही का? म्हणजे हा अन्याय भाजपचा चालूच आहे आणि मग कुठल्या जोरावर हे मतं या ठिकाणी मागतात हा आमचा प्रश्न या ठिकाणी. हद्दवाढीच्या बाबतीत देखील ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन ही प्रक्रिया करावी आमची भूमिका आहे. शाहू मिलची जागा आम्ही उपलब्ध करून दिली शाहू महाराजांचं स्मारक करण्यासाठी. त्याचं 0 रुपयाची तरतूद भाजपच्या सरकारने या ठिकाणी केली. एवढी मोठी जागा, त्यामध्ये काही प्रकल्प करायचा आम्ही सर्व आराखडे तयार केले. सत्ता असती तर कदाचित त्या सर्व गोष्टी पूर्ण देखील झाल्या असत्या, परंतु त्याचा विसर भाजपला या ठिकाणी पडलेला आहे. भाजपचा जाहीरनामा जरी आपण वाचला किंवा जाहीरनामा बघितला तर शाहू फुले आंबेडकरांचा फोटो सुद्धा टाकलेला नाही. म्हणजे यांची ध्येय धोरणं काय आहेत हे निश्चितपणे या ठिकाणी स्पष्ट होते. शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा हे पुढे घेऊन जातील याची शाश्वती निश्चितपणे देता येत नाही. राजेश क्षीरसागर, आपण काय म्हणाल, हद्दवाढीच्या बाबतीमध्ये असेल किंवा शहरामधल्या महानगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती असेल, इथल्या रुग्णालयांची परिस्थिती असेल, काय नेमकी आता सगळी स्थिती आहे आणि आपण काय आश्वासन द्याल हे सगळं सुधारणा करत? नाही, गेल्या 40 वर्षामध्ये सत्ता कुणाकुणाची होती? गेल्या 5 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता, तत्पूर्वी 20-25 वर्ष 35 वर्ष अपक्षांचं राज्य. आणि यांना विकासाचा दृष्टिकोन होता का? जर असता तर हद्दवाढ करणं गरजेचं होतं, ती झाली असती. हद्दवाढ झाली नाही तर विकासाला निधी कुठून मिळणार? आणि त्यामुळे यामध्ये हे सर्वजण फेल झालेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, तुम्ही तीर्थक्षेत्र विकासाचा मगाशी विषय घेतला, सरकारातील एक प्रतिनिधी म्हणून एवढंच सांगतो की 300 कोटी रुपये शासनानं तीर्थक्षेत्र विकासासाठी ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये बजेट हेडमध्ये महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. या निवडणुकानंतर आम्ही निश्चित त्यामध्ये लक्ष घालू. आणि बाकी इतर गोष्टी आता मुश्रीफ साहेबांनी सांगितल्या असतील, बंटी साहेबांनी सांगितल्या असतील विकासाचा जर विचार केला तर मला नाही वाटत हे शहरामध्ये 5% देखील जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. तुम्ही जसं म्हणताय तसं शाळांची दुरावस्था आहे, दवाखान्यांची दुरावस्था आहे, क्रीडांगणं घ्या, बागा बगीचे घ्या. आज पंचगंगा प्रदूषण, रंकाळ्याचं प्रदूषण, कचरा उठाव होत नाही, त्याचं निर्गतीकरण होत नाही. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे काही काम आहे, जे त्यांनी करायला पाहिजे ते त्या प्रमाणात चालत नाही. आम्ही निश्चितपणे
खात्री देतो. आमचं काल वचननामा आम्ही माननीय युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित केलेलं आहे. जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे, अहो शहर सुधारा, शांघाय नंतर बनवूया आपण. पहिला शहरामध्ये मूलभूत सोयी सुविधा ज्या काही द्यायला पाहिजेत त्याच्याकडे आपलं लक्ष आहे का? आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती या मूलभूत सोयी सुविधांसाठी जनतेनं शिवसेनेला मतदान द्यावं अशी माझी या ठिकाणी ठाम भूमिका आहे. नेते सविस्तर बोलले आहेत. आता मी वळतो जनतेकडे. जनतेला आपले प्रश्न या ठिकाणी मांडायचे आहेत, कारण दररोज नेत्यांशी वन टू वन थेट सर्वसामान्यांना बोलता येईल असं नसतं. काका थेट आपला प्रश्न अगदी थोडं. माझा प्रश्न आहे, नक्की विकास म्हणजे काय हे नेत्यांनी सांगणं गरजेचं आहे. कारण ह्या 40 वर्षामध्ये जवळजवळ सर्व आरक्षणं उठवली गेलेली आहेत. त्यामुळे पुढे तो विकास होणं अवघड आहे. पण आता शिवसाहेब सांगितलं की ग्राउंड नाही आहे, तुमची शाळेसाठी जागा नाही आहे, नाट्यगृहासह जागा नाही आहे. आणि इथं भयानक प्रश्न आहे म्हणजे पार्किंगचा आहे. कुठलाही रस्ता रुंद झालेला नाही आहे आणि इथून पुढं रुंद होणं अवघड आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत? नुसतं आपण तीर्थक्षेत्र म्हणून चालणार आहोत का? याचं उत्तर द्यावं. याच्यावर आणखी एक मला सांगावंसं वाटतं ते म्हणजे हेरिटेज कमिटी या महापालिकेत अस्तित्वात नाही आहे. हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी थेट आणि थोडक्यात. हां, मी कोल्हापूरच्या कलानगरीबद्दल बोलतोय की कोल्हापूर ही कलानगरी आहे आणि कलानगरीच्या उत्कर्षाच्या निमित्तानं तुम्ही काय करणार आहात? कोल्हापूरमध्ये नाट्यगृह चांगलं नाही आहे, कलाकारांसाठी आर्ट गॅलरी नाही आहे, चित्रनगरी गेलेली आहे, इथला चित्रपट व्यवसाय गेलेला आहे. तर कलावंतांना व्यासपीठ मिळण्यासाठी, इथली संस्कृती जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण काय करणार आहात? दादा फार महत्त्वाचा मुद्दा हा, कारण एकेकाळ असा होता शाहू महाराजांच्या काळात देशभरातले कलाकार इथे यायचे. पण आता अनेक महत्त्वाचा मुद्दा, निवडणुकीच्या धामधुमीत केशवराव भोसले नाट्यगृहाला 100 वर्ष झाली आहे. आम्ही बातमी त्याची लावली होती. निवडणूक संपल्यानंतर आपण सर्वपक्षीय त्याचा एक चांगला कार्यक्रम कराल, शाहू महाराजांची आठवण जागी ठेवली जाईल अशी मागणी आपण सर्व कोल्हापूरकर करूयात आज. मला हद्दवाढीबद्दल एवढंच बोलायचं आहे की कोंबडा आधी अंडा आधी का कोंबडे आधी हा हिशोब न घालता राहायचं सगळ्या नेते मंडळीने कोल्हापूर शहरात. आणि हद्दवाढ नको असं म्हणायचं. कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते असतील तर त्यांचं निवासस्थान कोल्हापूर शहरात आहे आणि हद्दवाढीला विरोध करायचा हे भूमिका ही सुसंगत दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दावा केला जातो की 1450 कोटी रुपये शहरात आले. शहरात दिसतात का हो 1450 कोटी? कोल्हापूरचं शांघाय व्हायला पाहिजे होतं 1450 कोटीत. म्हणजे ते पैसे दिसत नाही. हा, हे पैसे दिसत नाही. ते पैसे गेले कुठं याचा जनतेनं पण शोध घेतला पाहिजे आणि या निवडणुकीत त्यांना दाखवलं पाहिजे. जनतेने या 1450 कोटीचा शोध घ्या असं ते म्हणतायत. आणखी एक प्रश्न घ्यावा आणि आपण उत्तराकडे जाऊया. उभे राहा. नमस्कार. चारही आमचे नेते मंडळी विकासाच्या दृष्टीनं आगेकूच करणारीच आहेत. निवडणुकीचा निकाल काही लागेल मला माहीत नाही, पण कोल्हापूरच्या वतीनं एक आमचे भ्रष्टाचारमुक्त सभागृह आहे, थेट पाईप लवकरात लवकर पूर्ण व्हावी, विमानतळ, हे मांडलेले मुद्दे आहेत. ह्याबद्दल नेते मंडळांचे एकमत असेल, फक्त होय म्हणायचं नसेल तर कुठल्या मुद्द्यावर नाही आहे तेवढं सांगावं. आपण तुमचे जे मुद्दे ते माझ्याकडे द्या. आपण 5ही ते सगळे महत्त्वाचे पॉम्पलेट्स आहेत आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत. पण मी त्या नेत्यांपर्यंत नेत्यांच्या हातामध्ये पोहोचवतो आणि नक्कीच त्यांना तसं ते वाटेल. भ्रष्टाचारमुक्त विशेषतः झालं पाहिजे. फार वाईट वाटलं होतं, कोल्हापूरच्या महापौरांना थेट लाच घेताना अटक झाली होती आणि फार वाईट वाटलं होतं. असं होऊ नये खरं तर. दादा, हे सगळे प्रश्न उपस्थित झाले, यांचं उत्तर आपल्याकडून. आणि काय नेमकं आश्वासन द्याल तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर? कोल्हापूरमध्ये 1000 कोटीच्या वर 1400 कोटी रुपये वगैरे आणले असं आता माननीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलं आणि माननीय बंटी साहेबांनी पण त्याला दुजोरा दिला आणि त्यावर किशोर गाडगेंनीच प्रतिप्रश्न विचारला की मग हे कुठे दिसत का नाही आहेत. आणि त्यामुळे भ्रष्टाचाराने बजबजलेली ही महानगरपालिका जी आहे तिला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा पहिला प्रयत्न आमचा राहील. थेट पाईपलाईनच्या बाबतीमध्ये वारंवार म्हटलं जातं, फ्लेक्स लावले आहेत की आम्ही थेट पाईपलाईन आणली. एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेला आणायचा असतो त्यावेळेला त्याच्या सगळ्या परवानग्या पहिल्या घ्यायच्या असतात आणि त्यानंतर त्याची वर्क ऑर्डर द्यायची असते. या सगळ्या परवानग्या म्हणजे आज जवळजवळ 49 किलोमीटरची थेट पाईपलाईन आहे. या वाटेमध्ये येणारी गावं, त्या गावातले शेतकरी, त्या शेतकऱ्यांच्या जमिनी, याच्या NOC मिळणारे कशाच्या आधारे आपण गृहीत धरलं आणि त्याचा ॲडव्हान्स मात्र आपण उचलला. ॲडव्हान्स कॉन्ट्रॅक्टरला मिळाला आणि कॉन्ट्रॅक्टरने यांचं जे काही कमिशन द्यायचं ते दिलं. अशा पद्धतीने प्रत्येक विषयामध्ये पैसे आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु पैसे आणताना प्रकल्प पूर्ण होण्याच्या पेक्षा आपले पैसे कसे मिळतील असाच प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त
महानगरपालिका करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो भ्रष्टाचार मुक्त करू. पालकमंत्र्यांनी हे आरोप करण्यापेक्षा वर्षभर पालकमंत्री आहेत, कमिशनर त्यांचंच ऐकतात. हे सगळ्या आता रचनेवरनं आम्हाला लक्षात आलेलं आहे. प्रभाग रचना भाजपचे उमेदवार आहेत तिथे 3100 होते आणि बाकीच्या प्रभाग रचना 8000 होतात. याच्यावरनं कमिशनर त्यांचं ऐकतात. वर्षभरात आढावा घ्यायचा होता की नेमकं काय घडलेलं आहे. एखादी चौकशी करायची होती. आरोप करणं हे चुकीचं आहे. हे आरोप करणं चुकीचं आहे. चांगल्या गोष्टीला आरोप करण्याची दादानी हे कोल्हापूरकर सगळे बघतायत. खरंच वर्षभर काय निधी आणला आपण सांगा. एवढा मोठा प्रकल्प आणताना त्याला लागणाऱ्या परवानग्यांचा विचार आधी का नाही केला. परवानग्या नाही आणि प्रोजेक्ट थ्रू झाला. पैसे आणले काय मिळत नाहीत का मिळत नाही म्हणजे वर्षभरात काय मिळत नाहीत. सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न नाही, पीडब्ल्यूडीची परवानगी लागते. संपूर्ण 49 किलोमीटरच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून ज्यावेळेला ती पाईपलाईन जाणार आहे त्यावेळेला त्याची एनओसी घ्यायला नको. 3 फुटाच्या ते एनओसी देणार नाही. या जिल्ह्यामध्ये अभ्यास कमी चुकीची माहिती सांगितल्या. पीडब्ल्यूडीच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला 50 किलोमीटर शेतकऱ्यांचा विषय नाही. चौकशी चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षांनी करावी. करणार त्याच्या अध्यक्षांनी कमिटी नाही. आम्ही चौकशी करणार की या योजनेमध्ये आता शासन तुमच्याकडे का आणि ऍडव्हान्स किती मिळाला. हे सर्व हे कोल्हापूरकरांनो आपण बघतोय या जबाबदार नेत्यांमध्ये आता जे मगाशी आरक्षणाचा मुद्दा काढला होता. आता जे सगळं सुरू आहे आरक्षणाच्या आपण बोलूया. नक्की फार महत्वाचा मुद्दा आहे. बोला आपण. आरक्षण गेल्या 5 वर्षामध्ये एकही उचललं गेलं नाही. परंतु ताराणी आघाडी हे असताना 1500 आरक्षण उठवले गेले. राजेश क्षीरसागर हे खरं आहे बरोबर आहे आणि हे करण्यासाठी त्याला सत्ता पाहिजे. नाही, मुश्रीफ साहेबांना माझा एक प्रश्न आहे की गेल्या जाहीरनाम्यामध्ये आपण दिलं होतं की कोणत्याही प्रकारचा कर या ठिकाणी वाढवला जाणार नाही. मग घरफाळा का वाढला, पाण्याचं बिल का वाढलं, 500% घरफाळा वाढलेला आहे आपल्या जाहीरनाम्यातलं सांगतो. आणि आपण जे म्हणता आरक्षण उठवली नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे. मी आपल्याला सांगू शकतो. आम्ही परत घेतो, उमेदवारी परत घेतो. नाही, मला तुम्ही वैयक्तिक असं म्हणायचं नाही आहे. त्या बॉडीचा विषय आहे. हे बघा, मी जबाबदारपणे बोलतोय. मला माहित आहे कुठले उठवलेले आहेत आरक्षण. मला माहित आहे. मला एवढं जाहीर सांगायची गरज नाही. मला माहित आहे म्हणून उमेदवारी परत घेतो. व्हायला नाही पाहिजे. हे व्हायला नाही पाहिजे. माझं उमेदवारी परत घेतो. माझं मत आहे. मला असं वाटतं हे या सर्व या सर्व एक मिनिट बोलून द्या. मला 1 मिनिट बोलून द्या. मुश्रीफ साहेब म्हणतात आम्ही उमेदवारी परत घेतो. नाही, पण क्षीरसागर साहेब तुम्ही सांगा ना त्यांना कुठलं आरक्षण उठवलं ते विचारता. तुम्ही सांगून टाका. विषय संपतो. आपण कुठे जाऊ. आपण विचार. तुम्ही सांगून टाका हे आरक्षण उठवलं का आमदार आहात तुम्ही. बोला. अलिकेशन झालं मुश्रीफ साहेबावर की 2004ला एक जागा महापालिकेची आरक्षण मधली घेतली. त्यांनी लेखी दिलाय सगळं करारपत्र दाखवून. चुकीच्या पद्धतीनं विधान करायला आलेत आणि दाबून विधान करायला आलेत. एखाद्या व्यक्तीला एखाद्या नेत्याला बदनाम करणं हे बरोबर नाही. राजेशजी जर आपल्याला माहिती असेल तर जनता ऐकते. आपण सांगून टाका. तो मुद्दा सोडून आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. मी बोललेलं नाही असं मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत नाही. म्हणजे ते चंद्रकांत दादानी पालकमंत्र्यांनी बोलले म्हणून सांगा. मी नाही बोललेलो. का पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण. का आपल्याकडे वेळ फार कमी आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की आणखी इतर असे अनेक उमेदवार आहेत या ठिकाणी या शहरामध्ये. आम्ही त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलाय की त्यांनी आपली एक वेगळी आघाडी उभी केली आहे. मानेसाहेब माझ्यावर आहेत. मानेसाहेब का वेगळे उमेदवार आपण उभं करायचं ठरवलं किंवा राजकीय पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त उमेदवार आपण आपले दिले पाहिजे असं का वाटलं. कोल्हापूर शहर आज हे महाराष्ट्रामध्ये बदनाम झालेलं शहर आहे आणि याला कारणीभूत 42 वर्षामध्ये जे कारभार झाला त्याला ही कारणीभूत आहेत. याचं कारण असं आहे की 36 वर्षामध्ये हद्दवाढ झाली नाही म्हणून जे विरोधक हे करतात. सुनील मोदी जे ताराणे जे उमेदवार आहेत यांनी 2 वर्षापूर्वी येणाऱ्या महानगरपालिकेला कोणता त्यांच्याजवळ विषय नव्हता म्हणून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ग्रामीण आणि शहरी जनतेमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केले. जर त्यांना एवढेच जर शहर हद्दवाढीचा बद्दल प्रश्न होता तर ते सत्तेत असते त्यांनी काय हद्दवाढीचा प्रश्न निर्माण केला नाही. 1976ला अर्बन ऍक्ट लागू झाला त्यावेळेला 5 किलोमीटरची हद्दवाढ झाली पाहिजे होती. हे जर इथल्या राजकीय नेत्यांनी जर शासनाला ते
ULC ऍक्टचा जर नकाशा सादर केला असता तर 76 ते 80 मध्येच हद्दवाढ झाली असती. तुमचे जे उमेदवार तुम्ही उभे केले आहेत किंवा जे कोण तुमचे ते राजकीय पक्ष व्यतिरिक्त तुम्ही उभे केलेत, काय अजेंडा आहे तुमचा? आमचा अजेंडा एकच आहे की कोल्हापूर शहराचा विकास हा चांगल्या बॉन्ड्स पद्धतीद्वारे बॉन्ड्स आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचे जनतेला खरेदी करायला लावणार आणि त्या जनतेच्या माध्यमातून आम्ही कोल्हापूरचा विकास घडवणार. याचं कारण असं आहे की ना महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत, ना केंद्र सरकारकडे पैसे आहेत, ना महानगरपालिकेकडे पैसे आहेत. हे पैसे उपलब्ध कुठून करणार जोपर्यंत हद्दवाढ होत नाही. जर हद्दवाढ करायची असेल तर पेठ वडगाव ते कागल आणि कुडी ते तर हुपरी या भागाची जर जनतेतून कर्ज रोखे उभारूनच तर महानगरपालिका सक्षम होईल. यासाठीच आमच्या आघाडीचा प्रयत्न राहील आणि कोल्हापूर जनता आमच्या नक्की पाठीशी एवढे मी समजतो. खरं आहे. पुढच्या काही मुद्द्यांकडे आपण बोलूयात. माझे पत्रकार बंधू आहेत. काका मी येतो आपल्याकडे, बसा. महापालिकेची बदनामी ज्या 2 मुद्द्यांवरून गेल्या 20-25 वर्षापासून सुरू आहे ते म्हणजे घोडेबाजार अपक्षांचा आणि दुसरे पदाची खांडोळी. अपक्षांचा घोडेबाजार तर थांबलेला आहे, कारण पदाची खांडोळी अजून थांबलेली नाही. मुश्रीफ साहेब असतील, बंटी साहेब असतील यांनी गेल्या 5 वर्षात सांगितलं होतं की आम्ही पदाची खांडोळी आणि घोडेबाजार थांबवू. घोडेबाजार त्यांनी थांबवला, अभिनंदन, पण पदाची खांडोळी अजून त्यांची थांबलेली नाही. आणि ज्यांनी पदाच्या खांडोळीची परंपरा सुरू केली त्या तरारांनी आघाडीसोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यांची भूमिका याबाबत काय राहील? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. दादा, तुम्हाला सेनेबरोबर जायचं नव्हतं म्हणून तुम्ही ताराराणी बरोबर गेलात का? कोणाबरोबर काय? शिवसेनेबरोबर तुम्हाला जायचं नव्हतं म्हणून ताराराणी आघाडी बरोबर गेलात का? शिवसेनेबरोबर न जाण्याची आमची कारणं वेगळी आहेत. शिवसेनेने ज्या प्रकाराने वारंवार सत्तेमध्ये सहभागी होऊन सुद्धा भाजपवर टीका चालू ठेवली, त्याच्यातून आम्ही वेगळा लढण्याचा निर्णय केला. ताराराणी आघाडी पूर्वीची आणि आताची याच्यामध्ये पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे. आम्ही एका पदांची खांडोळी करणार नाही याचं असं आश्वासन आता जाहीररित्या आपण कोल्हापूर असं आश्वासन या आधी सुद्धा दिले, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देतो की पदांची खांडोळी सत्ता येणारे क्लिअर आहे. सत्ता येणारे क्लिअर आहे, पदांची खांडोळी आम्ही करणार नाही. पण सत्ता आल्यावरच काय आहे? मी येतो आपल्याकडे. एक दोन मिनिट. मला अनेकांनी याच्या आधी बोलवलं होतं. अगदी छोटे प्रश्न. माझा रंकाळ्या संदर्भात प्रश्न आहे. आपलं प्रदूषणाच्या बाबतीत तर दुर्लक्ष आहेच आहे, परंतु गेल्या 1 वर्षभरात 4 केसेस अशा झालेल्या आहेत की डेड बॉडीज रंकाळ्यातून आपण बाहेर काढलेल्या आहेत. आत्ताच्या 11 तारखेला सुद्धा एका वृद्ध महिलेची डेड बॉडी आपण बाहेर काढली. ना तिथं फेन्सिंग आहे, ना तिथं होमगार्ड ठेवलेले. स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव मंजूर होऊन एकही होमगार्ड नाही दिसत आपल्याला. रंकाळ्याचा खरं तर प्रश्न आम्ही सतत म्हणजे कायम कधी आम्ही बातमी दाखवतो, हे क्रिकेटचं मैदान नाही, हा रंकाळा आहे, तिथली पडझड होते, आलेले पैसे रंकाळ्याला जातात कुठं, हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. कारण रंकाळा कोल्हापूरकरांचाच नाही, शाहू महाराजांनी महाराष्ट्राला दिलेलं गिफ्ट आहे ते. आम्ही सगळे आलं की रंकाळ्याला भेट दिल्याशिवाय जात नाही. हा प्रश्न खरंच महत्वाचा. अगदी थोडक्यात आणि थेट. आता दादांनी सांगितलं ताराराणीत बदल झाला, म्हणजे पूर्वी 100% ताराराणी बाद होती, म्हणजे आता दादांच्या बरोबर आली होती चांगली झाली काय? म्हणजे दादांच्या बरोबर त्यासनी आजचे दिन येणार आहेत का ते पहिलं तिने सांगावं. आणि आजचे दिन नेमके कसे येणार आहेत हे दादांनी सांगावं. आजचे दिन कशा चांगले येणार आहेत? 2 नंबर मध्ये येणार आहेत का 1 नंबर मध्ये येणार आहेत? आपण विचारत अगदी थोडक्यात. निवडणूक महानगरपालिकेची आहे. भारतीय जनता पार्टीने सांगितलं केंद्रात सरकार दिलं, महाराष्ट्रात दिलं, आता इथं द्या. पण आजच्या दिनाचं त्यांनी काय बोलत नाहीत. तूर डाळ त्यावेळेला 100 रुपये किलो होती. महागाईच्या मुद्द्यावर हे सरकार गेलं. आता 200 रुपये किलो झाले तरी भारतीय जनता पार्टी बोलायला तयार नाही. याच्या संदर्भात चूल बंद पडायची वेळ आली, त्याचं काय? बरं, हा प्रश्न खरं तर महापालिकेशी संबंधित नाहीये, पण आपण दादांना विचारूया त्या संदर्भात थोडक्यात. आता भारतीय जनता पक्षाच्या आवाज सगळ्यांचे ठेवा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उतरवली, तुम्ही इफेक्ट देत नव्हता. दादा, आपल्या जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी पुढच्या 5 वर्षात महापालिकेच्या स्वनिधीतून करणार असा एक आपण उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण काही गोष्टीत सवलत देणार आहात, काही गोष्टीत शाळांचा दर्जा वगैरे सुधारणार किंवा करात वगैरे सवलत बऱ्यापैकी गोष्टीत आपण देणार असं त्यात नमूद केलेलं आहे. मुळातच महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत आता कमी होत असताना आपण हे कसं काय मॅनेज करणार? महापालिकेचं उत्पन्न वरचेवर कमी होत आहे, आता दिवसेंदिवस उत्पन्नाचे स्रोत कमी होतात. पण अशा परिस्थितीत आपण काय करणार? किंवा उत्पन्न वाढीसाठी दुसरे काय प्रयत्न करा, किंवा जे आपण राज्य शासनाच्या माध्यमातून जो निधी आणणार आहे तो कर्ज म्हणून आणणार आहे का अनुदान म्हणून आणणार आहे, याबाबत कृपया आपण खुलासा करा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला आता असं वाटतं कार्यक्रमाची वेळ आपली संपत आलेली आहे, शेवटाकडे आपण येतोय. तर आपल्या काय योजना आहेत, आपण काय देणार आहात कोल्हापूरकरांना, तेही आपण मांडा.
क्षीरसागर साहेब आपल्यापासून सुरुवात करतो मी. रंकाळ्याच्या संदर्भात आपलं उत्तर द्यायचं होतं, आपण तिथून सुरुवात करा. मला एक उत्तर असं द्यायचं होतं की आपण युती संदर्भात माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना विचारलं, त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं. तर मला या बाबतीत एवढंच सांगायचं आहे, मला देखील माझ्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी क्लिअर करावी लागेल, ज्यांची लायकी नाही अशांना महापालिकेत पाठवण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेच्या ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी शिवसेनेची युती तोडलेली, कारण त्या ठिकाणी शिवसेनेचे स्ट्रॉंग उमेदवार होते आणि त्यासाठी निव्वळ बदनाम झालेल्या तारणे आघाडीबरोबर ते गेलेले. आणि मुळात मला पूर्ण करून द्या दादा. एक मिनिट दादा, एक मिनिट. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काय बोलून द्या ना, मला बोलून द्या ना एक मिनिट पहिला. तर असा विषय आहे की एक लक्षात घ्या, आज एकनाथजी खडसे या ठिकाणी आले, टोल आणणाऱ्यांना हद्दपार करा, त्यांनी काल इथं घोषणा केली. माझा दादांना या ठिकाणी प्रश्न आहे की 2005 आणि 10च्या दरम्यान जी बॉडी होती महापालिकेमध्ये, त्यांनी टोल आणला ना, त्यांनी करार केला. मग त्यांच्या आणि त्या तारणे आघाडीमध्ये किती उमेदवार आहेत त्यावेळेचे? मग कुणाला हद्दपार करायचं जनतेनं? भाजपने तारण्याला वेळ आपल्याकडे फार थोडा राहिलाय. आता अनेक महत्वाचे मुद्दे राहून गेलेले आहेत. सतीश पाटीलजी आपल्यापासून मी सुरुवात करतो. अनेक त्यांनी मुद्दे सांगितले, पुढच्या महापालिकेच्या इथले 5-6 मुद्दे महत्वाचे ते आपण घ्या. तुमचे मुद्दे एक आश्वासन की ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून कोल्हापूर. अहो 1-2 मिनिटं काका, तुम्ही असं आहे इथे हे सगळे प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत. गोंधळ करू नका, आपण गोंधळ करू नका. मला या गोंधळाची सवय, अजिबात गोंधळ करू नका. इथे सर्व सन्माननीय राजकारणी आहेत आणि आम्ही बोलवलेले पाहुणे आहेत, आपणही मी बोलवले पाहुणे आहेत. आपला अपमान होईल असं वागू नका, मला माफ करा. पण आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ. पुढच्या 5 वर्षाचा काँग्रेस पक्षाचा अजेंडा राहील ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून एक मोबाईलचा ऍप तयार करणे आणि मोबाईलच्या ऍपच्या माध्यमातून पंचगंगेचा प्रश्न विचारला नाही का? ऍपच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधासाठी तुम्ही हे स्टेज उभं करून दिले. मला असं वाटतं सतेजी आपण तयार करून लोकांना ही महापालिका ऑनलाईन करणे आणि तो प्रश्न तुम्हाला विचारता आला नाही म्हणून तुमचा राग आहे. लोकाभिमुख कारभार करणे हे आमचं ध्येय. निवडून दिले लोक कारभार करतात, तुम्ही निवडणुकीला उभे राहा. त्याचबरोबर इथे थांबा, मी तुम्हाला बोलायला संधी देतो. इथे थांबा, मी तुम्हाला बोलायला संधी देतो. इथे तुम्ही थांबा, मी तुम्हाला बोलायला संधी देतो आणि निवडणूक तुम्ही लढवा. नगरसेविका निवडून आल्यानंतर दर 6 महिन्याला आम्ही जनता दरबार घेऊ, केलेल्या कामाचा आढावा त्या ठिकाणी घेऊ, थेट पाईपलाईन 2 वर्षात पूर्ण करू, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून महापालिका ही ऑनलाईन आम्ही निश्चितपणे करू, उत्पन्नाचे स्त्रोत महापालिकेचे वाढवले जाईल आणि विकास कामाला महिलांच्या साठी एक प्राधान्यानं एक लोकाभिमुख कारभार या महापालिकेमध्ये आमचा. मला पालकमंत्र्यांकडे जायचंय, पण इथं आता जे उपस्थित होते, मला एक गोष्ट फार आवर्जून सांगावीशी वाटते सर्वसामान्य जनतेला. आपला राग आहे तो खरा आहे, पण ही सिस्टीम आहे, संविधानाने दिलेली सिस्टीम आहे. लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून पाठवावे लागतात, निवडणुकीत पैसे वाटले जातात, लोक पैसे घेतात, हे तितकंच खरं आहे. आपण जशी राजकारण्यांना शिव्या घालतो, आपणही सुधारलं पाहिजे. आणि इथं उपस्थित असणारे सर्व प्रश्न हे जनतेसाठीच आहे. जनतेतल्या एखाद्या माणसानं जबाबदारीने वागतो हे पाहणं लोकांनी अगदी गरजेचं आहे, कारण आम्ही वारंवार पत्रकार म्हणून लोकांमध्ये जातो. हा अनुभव अत्यंत विदारक आहे. पालकमंत्री साहेब, आपण कृपया काय आश्वासन देत आहात आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला आणि ताराणी आघाडीला निवडून दिलं तर काय कोल्हापूरकरांना मिळेल? आम्ही सत्तेमध्ये येऊ याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कोल्हापूर महानगरपालिका भाजप ताराणीच्या ताब्यात आल्यानंतर मूलभूत नागरी समस्या तर आम्ही सोडूच, त्याला आम्ही बांधीलच आहोत. कोल्हापूर शहरामधले रस्ते असतील, कोल्हापूर शहरामध्ये अंडरग्राऊंड गटर्स असतील, शुद्ध पिण्याचं पाणी असेल, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही बांधील आहोत. पण बरोबरीने एक चांगलं पर्यटन केंद्र कोल्हापूर व्हावं, ज्यातून कोल्हापूर एक श्रीमंत शहर व्हावं असा आमचा प्रयत्न राहील. शाहू महाराजांनंतर कोल्हापूरमध्ये लोकांनी येऊन बघावं असं कोणत्याच नवीन गोष्टी आपण उभ्या केल्या नाही. आणि त्यामुळे अंबाबाईच्या मंदिरात येणारा भाविक अंबाबाईचं दर्शन घेऊन 2 मिनिटात निघून जातो. तो 2 दिवस कोल्हापुरामध्ये कसा रेंगाळेल? तो 2 दिवस कोल्हापुरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही निर्माण केलेली प्रेक्षणीय स्थळ पाहण्यामध्ये रेंगाळला की आपोआपच शहरामध्ये पैशाची आवक जास्त सुरू होईल. महिला बचत गटांच्या माध्यमातून जी उत्पादनं तयार होतात त्या उत्पादनाला मार्केट नाही. आम्ही महानगरपालिकेत आल्यानंतर महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी वेगळे मॉल्स उभे करू. त्या मॉल्समध्ये महिला बचत गटांना कोणत्याही स्टॉलला भाडं राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शहरामध्ये इंडस्ट्री वाढल्याशिवाय, मोठे उद्योग आल्याशिवाय तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार नाही. विमानतळ पूर्ण झाल्याशिवाय मोठे उद्योग येणार नाही. येत्या
वर्षभरामध्ये हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आत्ताच जी 12.5 हेक्टर जमीन ही फॉरेस्टची हवी होती ती मिळवून देण्यातल्या सगळ्या तरतुदी पूर्ण झाल्या आहेत आणि येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये प्रायव्हेट विमान आणि वर्षभरामध्ये मोठी बोईंग विमान या विमानतळ उतरायला सुरुवात झाल्यानंतर मोठी इंडस्ट्री येईल, त्यातून तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळेल असं मला वाटतं आणि त्यामुळे केवळ नागरी समस्यांमध्ये न अडकता हे शहर श्रीमंत करण्याचा प्रयत्न आमचा राहील. हसन मुश्रीफ साहेब. नाही, कोल्हापूर शहर हे श्रीमंत आहेच. पर कॅपिटा इन्कममध्ये कोल्हापूर आज देशामध्ये 2 नंबरला आहे बठिंडे जिल्ह्यानंतर. श्रीमंत दादानी करण्याची आवश्यकता नाही. कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता 5 वर्ष आमच्याकडे होती. या राहिलेल्या याच्यामध्ये कोल्हापूर हे राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये भव्य दिव्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करणं, भुयारी गटार ड्रेनेज पूर्ण करणं, पंचगंगा प्रदूषण पूर्णपणानं प्रदूषण कमी करणं, त्यानंतर कचराबद्दल चांगल्या योजना आणणं, त्याच्यावर घनकचऱ्यापासून वीज निर्मिती कशी होईल हे बघणं, महिलांच्यासाठी प्राथमिक शाळा नंतर दवाखाने यांचं काम चांगलं करणं, हे सगळं काम करावं लागेल. दादा पहिल्यांदा काय म्हणाले की आम्ही काय काम केलं तर महालक्ष्मीचा वज्रलेप केला, कारण महालक्ष्मीचा नागच गेला असं लोक म्हणतायत. हा काय भानगडा आहे? ही नाग काय भानगडा आहे? ही तर दादाने कधी सांगितलं पाहिजे. दादाने नाग काढला काय? तो लोकांचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर दादा दिली पाहिजेत आणि म्हणून कोल्हापूर शहर 1 नंबरचं आम्ही करतो. कोल्हापूर शहर 1 नंबरचं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्यामधून अजूनही कोल्हापूरकरांचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, पण सतत या संपूर्ण निवडणुकीला कव्हर करताना हे सगळे प्रश्न आम्ही मांडलेत. या नेत्यांनी दिलेली आश्वासनं कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचवण्याकरता आज आपण कोल्हापूरमध्ये आलो होतो. कोल्हापूरकर सुज्ञ आहेत, पण प्रत्येक निवडणुकीगणिक कोल्हापूरकरांनी अधिकाधिक चांगले पक्षीय उमेदवार निवडून द्यावेत अशी या नेत्यांची भावना आहे. त्याकरता कामही चांगलं झालं पाहिजे. निवडणुकीकरता सगळ्यांना शुभेच्छा आणि कोल्हापूरकरांना उत्तम महापालिका चालवणारं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या ठिकाणी मिळो अशा शुभेच्छा. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमाकरता आलात, आपले खूप खूप आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.